हे बघा मी धूप घेतलंय, तर ह्या त्रिकोण धूप घेतलंय, बघू शकता, तुम्हाला जवळून पण दाखवते। इतक्या छान आणि अगदी छोटी धूप आहे, इतका छान सेंट येतो ना, खूप भारी येतो। दुकानात जर लावली तर सगळीकडे, दुकानाच्या बाहेर, दुकानात सगळीकडे इतका सेंट पसरतो आणि खूप मस्त फ्रेश वाटतं। आणि ही पण आहे ना 3 याच्यामध्ये आलेली आहे। ही मोगरा आहे आणि ही गुलाब आहे आणि ही चंदनी, म्हणजे 3 पॅकेटमध्ये 120 रुपयाला पडते आपल्याला ही। तर छान परवडती पण आपल्याला आणि लावायला पण अगदी सोपी आहे, पटकन पेटल्या पण जाती, कुठं मळायची नाही, काहीच नाही, एकदम सोपी पडती। म्हणून मग मी ह्याच धूप स्टिक मागवते। आम्हालाही नाही तर दुकानामध्ये किंवा बेलाच्या झाडाला, दरवाजा, तुळशीजवळ अशा लावायला लागतात, मग त्यामुळे मी ह्या त्रिकोण धूप पटकन पेटल्या पण जाता आणि सुगंध तर सांगायचंच नाही, इतका भारी सुगंध येतो त्याचा। आणि 3 फ्लेवरमध्ये असतात, यामध्ये भरपूर फ्लेवर असतात। मी धूप आहे ना ऑनलाईनच घेते आणि मला त्या पण आवडतात। तर आता मी आहे ना एक ड्रायपोड घेतला आहे, बघा ट्रायपोड हे बघा इथं त्यात आला होता, तर तो दाखवते मी तुम्हाला कसा घेतला आहे। बघा इथं, हा इथं पूर्ण मोठ्या साईज मध्ये घेतला आहे। माझ्याकडे आधी होता पण तो छोटा होता ना, मग मला असं उभा शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी मला हा पाहिजे होता, मग म्हटलं हा पण घेतला। हा पण ऑनलाईनच घेतलाय मी। याच्यामध्ये ना आपण म्हणजे हा लहान पण होतो आणि मोठा पण होतो, बघा असं हे फिरवलं की असं वरती होतो, छान मस्त बघा। आणि इथं आहे ना आपल्याला उभा पण मोबाईल लावता येतो आणि आडवा पण मोबाईल लावता येतो आणि असं फिरवता पण येतं। मला आहे ना छोट्या मोबाईल छोटं स्टँड होतं ना, तर त्यावर खूप प्रॉब्लेम यायचा व्हिडिओ बनवायला। मग आता हे मोठा घेतलाय मी, हे पण ऑनलाईनच घेतलंय, म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस झाले होते ऑर्डर करून, पण मग ते काल आलाय ते, म्हटलं चला आपण व्हिडिओ करू म्हटलं त्याचा पण। इतकं छान आहे, मजबूत आहे आणि कुठं असं पडायची पण भीती नाही, काहीच नाही। माझा पहिला स्टँड तरी असा खाली त्याला व्यवस्थित हे नव्हतं, आधार नव्हता ना, तर ते असं कानी व्हायचं, तर हा याला असं कानी व्हायचं, पडायचं, असं काहीच भीती नाहीये आणि छान भेटलाय। क्वालिटी पण छान आहे त्याला मध्ये, हे बघा इथं असं आपण कमी जास्त पण करू शकतो असं। ज्या मागच्या वेळेस आहे ना मी ज्या धूप स्टिकचा व्हिडिओ केला होता ना, तर तो धूप स्टिकचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला, आपल्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी पण बघितला, बऱ्याच ताईंनी त्या धूप स्टिकची लिंक पण घेतली आणि खूप छान क्वालिटीचे धूप आहे, त्यांनी पण घेतलेच असतील। आणि इथं पण आहे ना मी इथं आपले जे ओळखीचे कस्टमर आहे, काही मैत्रिणी आहे ना माझ्या इथं, तर त्यांनी पण तो व्हिडिओ बघितला, तर त्या बोलल्या की आम्हाला पण ऑर्डर कर, आम्हाला पण घ्यायचे आहे, तर त्यांना पण ऑर्डर केले मी आणि बऱ्याच ताईंनी इथं पण घेतलंय, इथंच ऑर्डर दिली मी माझ्या याच्यावरून आणि इथं त्यांना पण घेतलंय। आणि त्यानंतर ते धूपचा व्हिडिओ आहे ना एका दादांनी बघितला आणि ते ना दुकानाचं नाव टाकलेलं होतं व्हिडिओमध्ये, तर ते ना दुकानाचं नाव शोधत, मग नंतर असं वाटलं की का असं विचारताय, मग म्हटले की मला त्या धूप पाहिजे म्हणून, तर मी म्हटलं दादा मी ते विकायला नाही आणलेल्या, मी फक्त देवासाठी कोणते धूप घेते, आपल्या स्वामींसाठी कोणते धूप वापरते ते मी दाखवलं होतं फक्त, मी काही ते विकायला वगैरे काही असं मला असं त्याची ऍड करायची असं पण काही नाही, पण मी जे वापरते ना, मी ज्या धूप घेते ना त्या धूप दाखवले मी। मग म्हणे आहे का तुमच्याकडे, तर मग इथं दाखवले त्यांना, मग त्यांनी ना एक बॉक्स स्टिक धूपचा घेतला आणि एक त्रिकोण धूपचा घेतला आणि जे वाटी धूप असतो ना त्याचे पण 2 पॅकेट घेतले। ते मला बोलले की ताई जरी विकायला आणलेलं नसेल तर मला त्यातलं द्या, मी पण जनार्दन स्वामींची सेवा करतो, मला ते आपल्या स्वामींसाठीच पाहिजे। मग त्यांनी ना मग त्या दोन्ही पण धूप घेतल्या, त्यानंतर मग मी परत मला दुसऱ्या ऑर्डर केल्या, असं होतं। म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपले जे धूपचा व्हिडिओ केला ना सगळ्यांना तो खूप आवडला आणि कोणाला म्हणजे खूप असं नवीन काही नाही, फक्त असं माहीत नाही राहत, आपले खूप सेवेकरी आपले स्वामी सेवेकरी आहे, त्यांना या गोष्टी माहीत नाही राहत, म्हणून मग आपण जे करतो ना ते दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे किंवा आपल्या सांगितल्याने कोणाला तर त्याचा फायदा होतो। आणि
अशा काही गोष्टी असतात की ते आपण स्वतःसाठी नाही करता आपण दुसऱ्यांना पण सांगितल्या तर त्यांना पण त्या गोष्टींचा काहीतरी उपयोग होईल, अशा काही गोष्टी आहे. त्यामुळे मी त्या धूपचा व्हिडिओ केला होता. तर सगळ्यांना त्या धूप खूप आवडल्या आणि मला तर इतकी सवय झालेली ना त्या धूप स्टिकची, म्हणजे एक बॉक्स म्हणजे एक पॅकेट शिल्लकच राहतात, दुसरी ऑर्डर करते असं होतं. म्हणजे एक पण दिवस असा आमचा खाडा जात नाही आणि रोज किचनमध्ये पण लागते, बाहेर बेलाच्या झाडाला, तुळशीला, दरवाजामध्ये अशा भरपूर धूप लागतात दिवसभर. म्हणजे रोजच्या दिवसभरात रोज संध्याकाळी 4 धूप त्रिकोण धूप लावल्या जातात. मग त्यामुळे मला जास्त लागून जातात. मग ते संपलं आणि एखाद दिवशी नाही म्हटलं की असं कसं तरी वाटतं का, असं वाटतं देवपूजाच नाही केली, कारण इतकी छोटी धूप आहे. तर एवढ्या छोट्याशा धूपने एवढा सेंट पसरतो आणि एवढं सगळं वातावरण असं प्रसन्न होतं. आणि छोट्या म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये येते, असं खूप म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये पण घेत राहते मी, पण त्याचा सेंट आहे ना पाहिजे असं नाही येत. मग मी हे छोट्या पॅकेटमध्ये कमी स्टिकमध्ये घेते, पण ते खूप छान सुगंध येतो आणि खूप भारी वाटतं मस्त. आता हे बघा मी आहे ना हे 5 ब्लाऊज काढले आता कटिंगला. ते कटिंग केलेले ब्लाऊज दाखवले ना ते सर्व झाले माझे शिवून. ते हुक लावायला नेले आणि आता हे ब्लाऊज शिवायचे मला. तर हे अस्तर काढलेले त्यांना. हे कटोरी ब्लाऊज आहे, हे बाजूला ठेवणार आहे मी थोडा वेळ. आणि हे जे ब्लाऊज आहे ना सर्व हे सगळं प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. मला आता प्रिन्स कट शिवायचे आणि हे 4ही 5ही पण अस्तर एकावर एक ठेवून कट करणार आहे मी आता यांना. हे बघा हे 3, 4 आणि हे 5 ब्लाऊज कटिंग करणार आहे मी. प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. कटिंग केलेले ब्लाऊज आता संपलेले होते. आता मी हे दुसरे कटिंग करते. हे 5 ब्लाऊज घेतले आणि हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे म्हणून 5 पण अस्तर एकावर एक ठेवून घेतले. आणि मग थोडी घाई गडबडच राहते. मग मला अशी सवयचे एकावर एक जास्त अस्तर कापून घ्यायची आणि ब्लाऊज पीस टाकायचं. तर हे 5ही पण प्रिन्स कटचे ब्लाऊज होते. तर यांना 34चं पॅटर्न टाकलेलं आहे मी. तर ह्या कस्टमरचा कमर घेर आहे 31, 31.5 आणि यांना टाकलं आहे मी 34चं पॅटर्न. तर उंची 14.5, मुंडा 6.5 आणि पाठीचा भाग असा आखून घेतला आहे मी. पूर्ण बॉक्स बनवला की मग आपल्यांना मार्जिंग पण खाली कमर घेराची मार्जिंग पण टाकली आहे. आणि इथं हे टाकताना आहे ना खात्री करून घ्यायची, असं कमी जास्त होतं कारण जास्त अस्तर आहे ना खाली, कमी नको व्हायला. मग थोडंसं मागे पुढे बघून घ्यायचं. आणि हा 1.5चा आकार दिला आहे. हे ना एकावर एक म्हणजे जरी कॉटनचे असले ना तर कटिंग करताना थोडंफार सरकतं इकडे तिकडे. माझ्याकडे आहे ना पॅटर्नच नाही राहिलं आहे प्रिन्स कटचं. तर मग मी हे ना बऱ्याच दिवसाचं मागच्या वेळेच्या ज्या मुली होत्या ना क्लासला त्यांच्याकडनं काढून घेतलेलं आहे. त्यांना सांगितलं शिकवताच की प्रिन्स कटचं पॅटर्न, मग त्यांचं पण झालं आणि मला पण एक ठेवलेलं होतं. आणि तेच पॅटर्न अजूनपर्यंतही म्हणजे आजवळ 1.5 वर्ष झाले. आणि पेपरचं म्हणजे ते कडक कागदावर करायचे, मला पण वेळच भेटत नाही. ते पण करेल मी आता, कारण की ते कडक याचं कागद असतो ना साड्यांचे वगैरे असे, तर त्यावर छान होता मस्त कॅटलॉग पीसमध्ये. आणि असा पॅटर्न पण टाकायला आखायला पण सोपं जातं. ही पेपरचं कसं थोडा गोळा होतं आणि ते एक तास ठेवलं की एक हात ठेवला की पूर्ण चौबाजूनी खडूनी पटकन आखून घेता येतं. आणि हे पण ब्लाऊज आता एकावर एक ठेवून कटिंग करते. ही कटोरी आता इथं या साईडला ही कटोरी पण ठेवून घेते. म्हणजे आपण ज्यावेळेस कमर घेर, आता बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई ब्लाऊजचं माप कसं काढायचं, पॅटर्न कसं टाकायचं. तर ताईंनो, जर तुम्हाला जर म्हणजे आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर आमच्याकडे काय पद्धत आहे म्हणजे आमच्याकडे म्हणजे माझी स्वतःची काय पद्धत आहे, मला हे म्हणजे मी ज्यावेळेस ब्लाऊज शिकले ना त्यावेळेसपासून मला या गोष्टी कळतात की कधीच मी पॅटर्न असं कोणत्या छातीचं किती पॅटर्न टाकायची यावरून नाही कळालं मला. तर मी पहिले कमर घेर जर मोजलं तर मला लगेच कळतं की ह्या ब्लाऊजला कितीचं पॅटर्न टाकायचं आहे. तर मला ही बऱ्याच दिवसापासून अशीच सवय आहे.
तुमच्याकडे कसं असेल ते नाही माहिती, पण माझी पद्धत सांगते मी. तर मी जर कमरघेर, आता ह्या ब्लाऊजचं कमरघेर 31 31.5 भरतं आहे, तर मी यांना 34चं पॅटर्न टाकलं आहे, म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं. आणि समजा 32चं पॅटर्न राहिलं 32.5 किंवा 32 असं, तर मी 36चं पॅटर्न टाकते. असं म्हणजे 2-3 इंच पुढे घेऊन आपण पॅटर्न टाकायचं आणि एकदम बरोबर बसतं, काही कमी जास्त होत नाही आणि व्यवस्थित पण येतं. आणि कसं असतं, आपण ज्यावेळेस आता बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की हुकच्या बाजूनी ब्लाऊज मोजायचं, तर हुकच्या बाजूनी ब्लाऊज मोजायचं काही नाही, पण ब्लाऊजचं कसं असतं, तो भाग आहे ना यूज केलेला असतं ब्लाऊज, आणि तो पूर्ण ताणलेला असतो, सैल झालेला असतो, कपडा सैल झालेला असतो. मग ते कसं एक हुकची बाजू जर मोजली तर कधी 9.5 भरतं, ताणवलं का 10 भरतं, कधी कधी 10.5 पण भरतं. म्हणजे ते मापाचं तुम्ही कन्फ्युजन व्हाल आणि मग परत तुमच्या लक्षात नाही येणार की आपण कोणतं पॅटर्न नेमकं टाकलं पाहिजे ब्लाऊजला. तर सरळ काय करायचं, म्हणजे कमरघेर असेल कुठल्याही मापाचा असू द्या, कमरघेर किंवा आता समजा तुम्ही ब्लाऊज जरी नसेल मापाला, तर कस्टमरचं जर ब्लाऊज कमरघेर जर मोजलं तर तुमच्या ते लगेच लक्षात येईल की या ब्लाऊजला कितीचं पॅटर्न टाकायचं आहे. आणि काहीच नाही, 1-2 टिपचा फरक पडतो. असं नाही की असं खूप काही, समजा आता तुम्ही 32चं एखाद्याचं 31 कमरघेर आहे आणि तुमच्याकडनं जर चुकून जरी 32चं पॅटर्न टाकलं गेलं तर असं काही नसतं की ते ब्लाऊज लगेच चुकतं, असं काहीच नाही होत. फक्त फिटिंग करताना ते व्यवस्थित थोडी मार्जिन कमी राहून जाते आणि अशा छोट्या थोडंफार होतं, पण असं नाही की असं खूप ब्लाऊज बिघडतं, असं काही विषय नाही. ही पण भीती बऱ्याच मैत्रिणींच्या मनात असते, पण असं काही नसतं. तुम्ही नक्की करून बघा आणि शिवून बघा आणि मग मला सांगा की ताई आमचं कुठं ब्लाऊज चुकलं आहे का काय असं. आणि ब्लाऊजचं कसं असतं, आपल्या शिवण्यावर असतं. समजा आता तुम्ही पॅटर्न कितीचं टाकलं, काय टाकलं, कोणतं टाकलं यावर, म्हणजे ह्या गोष्टी आहे डिपेंड. पण ज्या काही जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहे ना, त्या आपल्या फिनिशिंगवर, आपल्या ब्लाऊज शिवण्यावर, आपण ब्लाऊजला कशा रीतीने फिनिशिंग देतो, कशा पद्धतीने शिवतो, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या अजून ब्लाऊजमध्ये. आणि सगळ्यात जास्त मेन पॉईंट म्हणजे फिटिंग आपण कशी देतो. ब्लाऊज जर फिटिंग जर व्यवस्थित जर बसलं तर तुमचं इकडे कुठंही काही होऊ द्या तरी ब्लाऊजला कोणीच काही म्हणणार नाही. ब्लाऊजची फिटिंग फार महत्त्वाची, शोल्डरची फिटिंग आणि खाली कमरघेरची, दंडघेरची फिटिंग, ह्या फिटिंग फार महत्त्वाच्या आहे. आणि ह्या जर व्यवस्थित जर परफेक्ट आल्या ती ब्लाऊजला कुठंच काही प्रॉब्लेम होत नाही. आणि एवढं काहीच घाबरण्यासारखं नसतं. बरेच काही घाबरतात, गळा कसा कट करू, गळा कसा कोरू किंवा काय करू, इथं किती कट करू. मग ते कधी कधी काय होतं, पुढच्या फ्रंट साईडचा कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्स कट ब्लाऊजचा गळा कोरल्यानं गेल्यामुळे तो आहे ना असा पुढच्या साईडला असं वरती होतं ब्लाऊज. जे जो हुक असतं, फ्रंट हुक असतं ना, ते पूर्ण डायरेक्ट असं गळ्याच्या असं वरती आलेलं असतं. असं पण होऊन जातं आपल्याकडनं. मग तो गळा किती कट करायचा, किती कोरायचा, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. मग त्यासाठी काय करायचं, आपण गळा कोरतानाच आधीच व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा गळ्याला आणि मग टीप मारून मग आपण गळा कोरू शकतो. ही पण एकदम सोपी पद्धत आहे, कातर डायरेक्ट न लावता. पीस कटिंग करून झाले, आता ब्लाऊज अस्तर कटिंग करून झाले. आता ब्लाऊज जे म्हणजे एकसारख्या मापाचे असतात ना, म्हणजे काही चेक्स असतात, काही असे चौकोन असतात, काही आयताकृती, असे वेगवेगळ्या प्रकारची ब्लाऊजची घडी पडते. मग मी जे सारखे होते ना, एकावर एक टाकता येतील, एकावर एक टाकून कट व्यवस्थित करता येईल, तेच ब्लाऊज मी एकावर एक टाकले. आणि बाकीचे जे ब्लाऊज आहे ना त्यांना काट आहे, तर मग ते आता एक सिंगल करून कट करावं लागेल मला ते. तर यांना दोघांना पण काट नव्हते, लेसच होती. मग दोघं ब्लाऊजच्या लेस काढून टाकल्या आणि व्यवस्थित एकावर एक ठेवून घेतलं, मागे पुढे कपडा बघून घेतला आणि मगच कटिंग करायला सुरुवात केली. काही गडबडीत आहे ना खाली वर होतो, सटकतो. मग आपण काय करतो, चाललंय कटिंग करायचं काम होतं आहे, तर कधी कधी काय होतं, मागे पुढे होऊन जातो, सरकून जातो, मग आपलं लक्ष पण नाही राहत, मग ब्लाऊज बिघडतं. मग इथं जॉईंट दे, तिथं जॉईंट दे, अशा गोष्टी घडतात. मग हे व्यवस्थित बघून घ्यायचं, खाली वर होतं आहे का काय, पूर्ण हात ठेवूनच कटिंग करायचं, म्हणजे आपल्याला कटिंग करताना अगदी सोपं होतं. आता हे पण झाले, हे दोघं कटिंग करून. आता हे 3 ब्लाऊज कटिंग करून घेते मी. आता हे पण तिघांना पण काट आहे ब्लाऊजला. काठाचं ब्लाऊज म्हटलं की एक सिंगल कटिंग करावं लागते.
आणि वेळ पण जातो, खूपच वेळ लागतो. आता कटिंग पण करून झाली, आता शिवायला घेते. शिवायला घेण्याआधी ना सगळे ब्लाऊज पहिले आधी बाजूला करून घेते. बाजूला करून घेतले की पाची पण ब्लाऊज, प्रत्येक ब्लाऊज बाजूला करताना आहे ना ब्लाऊजमध्ये ना आयपट्टी, पायपिंग पट्टी प्रत्येक ब्लाऊजमध्ये टाकून द्यायची. म्हणजे ब्लाऊज शिवताना आहे ना आपल्याला इकडे तिकडे शोधायचं काम नाही होत. आणि ब्लाऊज शिवायला बसलं की पट्ट्या शोधणं म्हणजे त्यात पण अजून थोडा वेळ निघून जातो. मग हे सर्व एकत्र प्रत्येक ब्लाऊजमध्ये ठेवून द्यायचं. आणि हे करताना फक्त 5 मिनटं जातात. म्हणजे आपले यामध्ये ब्लाऊज एकदा बाजूला झाले की शिवायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही अशा पण पद्धतीने करून बघा. आणि इतकी पटपट ब्लाऊज होतात ना, म्हणजे आपल्याला फक्त हातात घेईपर्यंतच असतं हे. आणि एकदा हातात घेतले की इतके पटापट ब्लाऊज शिवून होतात. एकावर एक ठेवून मस्त असे मी ठेवून घेतले. आता मी हे सर्व इथं आहे ना बाहेर खूप आवाज येतो गॅरेजचा, गाड्यांचा. मग मी आवाज बंद केलेला आहे. साधे ब्लाऊज शिवायला पण बरेच लेडीज येतात, पण मग मी ते कस्टमर रिटर्न करते, कारण एवढं ॲडजस्ट नाही होणार. आता थोडंफार कस्टमर कमीच करायचं आहे, कारण की होत नाही एवढं. प्रत्येकाला ब्लाऊज टायमिंगचं लागतात. रात्रीचं पण 9 वाजत आहे. आमचं रोजच काम इतका वेळ होऊन जातो. दुकानातला पसारा आवरेपर्यंतच खूप वेळ होतो आणि खूप टाईम जातो त्याच्यामध्येच. आणि आत्ता जर पसाराने आवरला ना संध्याकाळी थोडंफार आवरून घ्यायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी आलं का फक्त झाडू फिरवायचा, किरकोळ काम असतं. मग संध्याकाळी थोडा पसारा आवरेपर्यंत म्हणजे अर्धा तास तरी निघून जातो. सकाळीच पण अर्धा तास लागतोच. मग देवपूजा करणं, झाडून काढणं, बाकीचं म्हणजे कस्टमरचे द्यायचे ब्लाऊज बाजूला काढलेले असतात ते बाजूलाच ठेवायला लागतात. समजा एखाद दिवशी जरी आपण स्वतः जर दुकान नाही उघडलं ना, तर कोणी जर दुसरं जर उघडलं तर इकडे तिकडे ब्लाऊज होऊन जाता. मग मला ते नाही आवडत. मग परत शोधत बसावं लागतं. आणि दोघं पण ब्लाऊज जे असतात ना, जे द्यायचे असतात ते बाजूला काढलेले असतात. आणि जे बिना म्हणजे ज्यांना लवकर कोणी घ्यायला येणार नाही ते साईडला रचलेले असतात. मग ते शोधण्यापेक्षा मग आपण स्वतः दुकान उघडून आवरून वगैरे घेतलं आपल्या हाताने की मग आपलं काम आपल्याला पटकन सोपं पडतं. मग इकडे तिकडे झाली का अजून जास्त चिडचिड होऊन जाते. हे सापडत नाही, ते सापडत नाही, असं होऊन जातं. तुमच्या पण बाबतीत असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सर्व जे ब्लाऊज आहे ना, आता कालचे म्हणजे असं रोजच एवढे ब्लाऊज शिवल्या जाताना, पण दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी एखादा कस्टमर आलं तर ते डोक्यातून बाहेर निघून जातं, असं होतं. आणि गर्दी एवढी असल्यामुळे आता हे जेवढ्या साड्या आहे ना इथं रचलेल्या, म्हणजे मोजण्या इतक्यासुद्धा नाही, म्हणजे खूप साड्या आहे म्हणजे त्या अशा. तर त्या सगळ्या साड्यांवरचे अजून ब्लाऊज शिवायचे मला. एक पण ब्लाऊज अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. तर पसारा बघा खाली, इतका पसारा आहे बाहेर. इथं पण चला, व्हिडिओ आवडला असला